मैदानामध्ये पाहायला भेटेल। एक बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच आणि बहिरी पोपाली धळपटने आयोजित 65 किलो व्यक्तिगटातील स्पर्धा आपण पाहतोय। भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 2025 सामन्याला सुरुवात केली जाते। नक्कीच दर्शकांना चढाई करण्याकरता जर्सी क्रमांक 8 या ठिकाणी दाखल होता, परंतु कोणत्याही प्रकारचा धोका घेतला जाते आपल्या संघामध्ये परततोय। धूळवडी सकाळच्या माध्यमातून देखील सुरेख खेळ करण्याकरता जर्सी क्रमांक पण पाहिला तो 6 ठिकाणी दाखल आहे। सुरेख त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला प्रतिक्रिया आहे आणि या पहिल्या चढाईमध्ये देखील कशा प्रकारची गुणप्राप्ती केली जाईल का, परंतु प्रतिस्पर्धी संघाची चढाईपत्र ज्या पद्धतीने चढाई केली शांत संयमी चढाई केली, कोणत्याही प्रकारचा धोका घेतला नाही, कोणत्याही प्रकारचे गुण देखील प्राप्त केले नाही आहे। त्या पद्धतीची चढाई केली गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिला तर पिंपरी संघाच्या माध्यमातून चढाई करण्याकरता महेश आपण पाहतोय। जर्सी क्रमांक यावेळी मात्र पकड केली गेली आहे। एक गुणाची कमाई मात्र या ठिकाणी जरूर केली माध्यमातून एक गुणाची कमाई केली गेली। प्रत्येक टप्प्याला तर प्रत्युत्तर देण्याकरता आपण तर सुरेखेच्या प्रकल्पातील प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांचे देखील मनापासून या मानाच्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेतील थरारक महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या दिवसात या पहिल्या दिवसात लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी स्पर्धेचा केला जातोय आणि देखील मनपुराचा आस्वाद त्या ठिकाणी या स्पर्धेचा घर बसल्या घेणाऱ्या प्रेक्षकांचं देखील मनापासून या ठिकाणी या आई पहिली पवारी मंडळाच्या माध्यमातून स्वागत असेल। मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेतील थरारक सामना आपण पाहतोय। एक बाजूला जिंक देण्याकरता दाखल तर जयकुमार टिपी तर प्रतिस्पर्धी संघापर्यंत सुखाई खेळी देऊळवाडी प्रत्येक चढाई करता फेवरेट आहे बरोबरची स्थिती आहे। ह्या चढाईमध्ये गुणाची प्राप्ती केली जाईल का, ह्यावेळी मात्र कुठेतरी चढाई पट्टीच्या देखील तर लक्ष विचलित करण्याचं काम केलं गेलं। अप्रतिम पकड या ठिकाणी मात्र मैदानात केली गेली, सुरेख कामगिरी केली जाते। पुढे टप्प्याला पिंपरीच्या खात्यामध्ये देखील एका गुणाची कमाई आहे। जर्सी क्रमांक 8 प्रत्युत्तर देण्याकरता दाखल आहे। प्रत्युत्तर दिलं जाईल का, प्रत्युत्तर कशा पद्धतीचं असेल, असंख्य प्रश्न आहेत आणि असंख्य प्रश्नांची उत्तर देखील तुमच्या आमच्या समोर येतं पाहण्यासारखे मॅच आहे। नक्कीच कधीकधी पाहिलं तर बाणाची स्पर्धा आणि बाकीतला खेळ कबड्डी ज्याला हुकूतून असं देखील संबोधलं जातं तोच खेळ आपण पाहतोय आणि या दर्जेदार बाकीतला खेळ करता दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघ बलाढ्य अद्यापर्यंत शांत संस्थेला कधीकधी या कबड्डीचा खेळ आपल्याला पाहायला देखील मिळतोय। जर्सी क्रमांक 5 या ठिकाणी दाखल आहे। खेडी देऊळवाडी संघाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी घेतला जातो। या सुरक्षितरित्या आपल्या संघाकडे परततोय। ज्यावेळी मात्र संधी दिली गेली होती पुन्हा एकदा कुठे पाहिलं तर डिजिटलचा अडथळा होता, परंतु त्यानंतर महेशला संधी दिली गेली होती, परंतु त्या देखील संधीचा सुद्धा या ठिकाणी करता आला। सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली अप्रतिम लढत पाहायला मिळते। खेडी विरुद्ध पिंपरीच्या दरम्यानची लढत पाहतोय आपण। जर्सी क्रमांक आपण तर जर्सी 8 ठिकाणी आपण पाहतोय। पाठ केला जाईल का, हो सुरेख आहे, अप्रतिम पकड केली गेली आहे। येतो मात्र पुन्हा एकदा कंट्रेट करता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण महेशला पाहतोय आणि कुठे पाहिलं ना तर 2 चढाई आतापर्यंत महेशच्या माध्यमातून पाहिल्या होत्या आणि त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची गुणाची प्राप्ती आपल्या संघाकरता केली नाहीये, परंतु यावेळी देखील आपल्या संघाला या ठिकाणी गुणाची प्राप्ती केली जाईल का, कुठेतरी प्रयत्न मात्र महेशचा जरूर असेल, परंतु ह्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये। गुण फलक पाहिलं तर दोन्ही संघाची गुणफलक समांतर आपल्याला पाहायला मिळतात। पिंपरी 2 तर खेडी देखील 2 गुणांमध्ये आपल्याला धावफलक पाहायला मिळते। एकदा यानंतर उडाणा सामना असेल सह्याद्री नादिवसे विरुद्ध रामवर्धनी दादर यांच्या दरम्यानची लढत असेल। दोन्ही संघाला पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय।
सह्याद्री नांदिवसे आणि जयनुमान रामवर्धनी दादर. चप्पल दाखवली देखील जाते काय गुणाची कमाई केली जाईल का चप्पल आहे दाखवली जाते मात्र चप्पल पत्र रोखलं जातं पकड केली जाते. पिंपरी संघाच्या पात्रपत्र सुरेख कामगिरी केली जाते. पकडीमध्ये जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय या चढाईपट्टूला आणि पाच ठेवलं गेलं तर आहे डोळ्याची हेड मध्ये करूया बरोबर स्थिती आणि महेश यांनी पुन्हा एकदा चढाई करताय. चप्पल दाखवले गेले हो देखील काय येतोय तर रवी संघाने दुसऱ्या गुणाची देखील मागणी केली होती परंतु अप्रतिम खेळ बहिणीचं देखील कौतुक असेल करणं प्रामाणिकपणा देखील खूप महत्वाचा मित्रांनो. तो प्रामाणिकपणा दाखवला देखील गेलाय. पैसे देखील कौतुक असेल. गुणाची कमाई आहे पिंपरी संघाच्या खात्यामध्ये 4 गुणाची कमाई आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये 2 गुणाची कमाई आहे. कशा पैसे खेळ बदल केला जाईल परिवर्तन केला जाईल आणि सामन्याच्या दरम्यान कलाटणी दिली जाईल ना हे देखील पाहण्यासारखं आहे. संघर्ष मात्र दोन्ही बाजूने करावं लागणार आहे. म्हटलं जातं की न हरता न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशीब सुद्धा हरतं. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावं लागेल. काही सगळ्याच गोष्टी नशिबावरती अवलंबून देखील नसतात त्यामुळे तुम्हाला प्रयत्न मात्र 100% करावं लागेल. 100% योगदान आपल्या संघ करता आपल्या गावाकरता आपल्या टीम करता आणि आपल्या स्वतःच्या खेळाकरता कबड्डी करता तुम्हाला मात्र द्यावं लागणार आहे. सामना मध्यंतराकरता थांबवला जातोय आणि कमाई या ठिकाणी केली. प्रतिस्पर्धी संघ खेडे संघाच्या खात्यामध्ये 2 गुणाची कमाई. मध्यंतरानंतर सामना या ठिकाणी बदलला जाईल का पलटवला जाईल का खेडे संघाच्या माध्यमातून देखील पाहण्यासारखं आहे. जर्सी क्रमांक 8 जरी ज्या सामन्याच्या संघ करता पहिली चढाई देखील केली गेली होती तोच जर्सी क्रमांक 8 आपण पुन्हा पाहतोय. पहिल्याच्यामध्ये अप्रतिम खेळ करावी लागणार आहे. या नक्कीच पाहिलं तर अद्यापर्यंत शांततेत त्याच्यामध्ये पाहायला भेटूया. ज्यावेळी मात्र पकड केली जाते सुरेख पकड पाहायला भेटते. गुणाची कमाई या ठिकाणी मात्र जरूर केली जाईल. कुठे पाहिलं तर कौतुक करावं लागेल. पिंपरी संघाच्या माध्यमातून देखील सुरेख कामगिरी अद्यापर्यंत पाहायला भेटते. यापुढे होणारा सामना सह्याद्री नांदिवसे विरुद्ध रामवर्धनी दादर. दोन्ही संघाला दुसरा पुकार देण्यात येतोय. सह्याद्री नांदिवसे आणि रामवर्धनी दादर आपल्याला दुसरा पुकार असेल. आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल आपल्याला दुसरा पुकार दिला जातोय. सह्याद्री नांदिवसे आणि रामवर्धनी दादर. संघर्ष मात्र अप्रतिम चर्चा केला जातोय. 5 गुणाची कमाई अद्यापर्यंत पाहिलं तर 5 खातं त्या ठिकाणी आहे पिंपरी संघाच्या माध्यमातून. 8 थर्ड रेड आहे करूया बरोची स्थिती आहे. पाहिलं तर दाखल आहे मात्र पत्र आहे. एक चित्र यावेळी मात्र कपालीची चढाई केली जाते. पाहिलं तर खेडी देऊळ संघ कुठेतरी निराशेमध्ये असेल आणावं लागेल. मध्यंतरानंतरचा खेळ बदलावा लागेल खेडी देऊळवाडी संघ करता.
परंतु तो सामना बदलवण्यासाठी कोणता चढाईपट्टू कोणता पकड केली जाईल खेडी संघाच्या माध्यमातून देखील पाहण्यासारखं असेल. ज्यांनी अप्रतिम चढाई केली आजच्या सामन्यामध्ये आपल्या संघाकरता सगळे खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. जसे क्रमांक 8 आपण पाहतोय बॅकड्रॉप छेदवाद पिपी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुरववाडीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सामना संपाला शेवटची 4 मिनिटे असणार आहेत. सामना संपाला शेवटची 4 मिनिटात ब्रेड आहे. करूया परत जर्सी क्रमांक 5 या ठिकाणी मात्र स्थितीमध्ये दाखल आहे. संघाकरता गुण कमवले जातील का हे देखील पाहण्यासारखं आहे. 4 मिनिटे सामना संपन्न असताना सामना कशा पद्धतीचा खेळवला जाईल त्यावर देखील सुरेख पकड आहे. कुठेतरी या सामन्याच्या दरम्यान पाहिलं ना तर गुरववाडी अप्रतिम कामगिरी पकडीच्या बाबतीमध्ये देखील आणि चढाईच्या बाबतीमध्ये देखील अग्रेसर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पाहिलं तर क्रमांक 8 पुन्हा एकदा करता दाखल झालाय आणि दर्जेदार मॅच अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पीपी संघाच्या माध्यमातून पाहिलं तर 10 गुणांची अद्यापर्यंत खात्यामध्ये 10 गुण अद्यापर्यंत उभे करत पैच्या माध्यमातून यावेळी मात्र किती गुणांची कमाई आहे. यावेळी देखील प्रयत्न गुणांची कमाई आहे. 3 गुणांची कमाई आहे. अप्रतिम पाहिलं तर 12 सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं असणार आहेत. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं आहेत. लगेच या पुढील होणारा सामना देखील असेल सह्याद्री नांदुरसे विरुद्ध रामवर्धनी दादर. आपल्याकरता देखील तिसरा पुकार असेल शेवटचा पुकार असेल. सह्याद्री नांदुरसे आणि रामवर्धनी दादर सुरेख अद्यापर्यंत पाहिजे पिपीच्या चढाईपट्टीकडून देखील आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी अद्यापर्यंत केली गेली आहे. आणि चढाईकट्टी करता प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून कुठे पहिला तर या ठिकाणी पत्र चढाईकट्टी करता आपण क्रमांक 6 पाहतोय. छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका या ठिकाणी करण्याचा मनसुबा पत्र नाहीये. कोणत्याही प्रकारचा पाहिलं तर सगळ्याला देखील धोका दिला जातो आणि कोणत्याही प्रकारची गुणाची देखील प्राप्ती केली जाणार नाहीये. कारण कुठेतरी पाहिलं तर फ्रंटफूट वरती पिपी संघ आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. आघाडी घेते 5 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार सामना अद्यापर्यंत पाहतोय. दर्जेदार लढत अद्यापर्यंत पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असणार आहेत. सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटं आहेत. आणि आत्ता मात्र पाहिलं ना तर रेट असेल करूया परतची स्थिती मैदानाच्या पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 6 छोटा पॅकेट आहे. बडा धमाका केला जाईल का करूया परतची स्थिती आहे. मॅच ऑन आहे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर लढत इंडियाचा प्रयत्न आहे. नक्कीच डिवाइड आहे रेड मैदानाच्या करूया परतची स्थिती आहे. प्रयत्न केला जाईल का यावेळी मात्र चढाईपट्टूला मात्र बाद केलं जाईल असं एक प्रयत्न काय करूया. पीपी संघाच्या पद्धतीमध्ये 10 गुणांचे ट्रेड आहे. करूया परतची स्थिती आपण देखता पाहिलं तर दर्जेदार लढता जर्सी क्रमांक 6 च्या ठिकाणी सुंदर पकड आहे. सुंदर पकड आहे. अप्रतिम टॅकल केलं जात आहे. आणि कबड्डीच्या क्षेत्रामध्ये देखील आपण पाहिलं तर राष्ट्रीय पंचायतच्या भूमिकेत देखील आपण पाहतो असंच लाडकं एक नेतृत्व आणि त्यांचा पॅनलमधील एक मोठं नाव रुपेश काजवे देखील दाखल आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. रुपेश दादा आपलं देखील मनापासून स्वागत आहे. रुपेश काजवे पिपीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बिलॉंग करतात आणि पंचायतच्या भूमिकेत त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. एक गुणाची कमाई पिपीच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेली आहे. पिपीच्या खात्यात जमा केलं तर प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी बॅकवर्ड आहे. त्यांना देखील फ्रंटफूटवरती येण्याकरता प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु ह्यावेळी मात्र भेट त्या ठिकाणी कुठेतरी पात्र पर्यटन आपल्याला पाहायला देखील मिळते. यावेळी मात्र गुणाची कमाई केली जाते. 2 गुणांची कमाई केली जाईल. 2 गुणांची कमाई या ठिकाणी केली जाते. खेडी संघ 8 तर प्रतिस्पर्धी संघ पिपीच्या खात्यामध्ये 13 गुणांची कमाई या ठिकाणी अद्यापर्यंत पाहायला मिळते. अप्रतिम सामना अद्यापर्यंत पाहतोय. दर्जेदार मॅच या ठिकाणी या बाणाची स्पर्धा आपण पाहतोय. भेरी पवाडी त्रिपट्टे आयोजित 65 किलो वजनी यावेळी मात्र गुणांची कमाई मात्र जरूर केली जाते. 7 या ठिकाणी 7 आणि विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन.